नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस नाश्ता बाकीचा बनवायला जर वेळ लागत असेल तर आजच्या माझ्या पद्धतीने हा नाश्ता बनवून पहा। एकदम झटपट बनवून तयार होईल। जास्तीची कोणतीही पूर्वतयारी न करता पण अतिशय हेल्दी, पौष्टिक आणि पोटभरीचा हा नाश्ता बनवून तयार करणार आहोत। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आजचा झटपट नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा नसेल, मोठा असेल तर मोठ्या रव्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्या। जेवढा रवा घेतलाय त्याच सेम क्वांटिटीमध्ये बेसन घेतले। पहिल्यांदा चमच्याने छान मिक्स करून घेऊयात आणि नंतर नमक। आता ज्या कपाने आपण रवा आणि बेसन घेतले त्याच कपाने पाणीही घेणार आहोत। ह्यामुळे काय होईल, हा नाश्ता बनवताना परफेक्ट पाण्याचं प्रमाणही कळेल। तर इथे मी 1 कप पाणी घेऊन पहिल्यांदा हे छान मिक्स करून घ्यायचं। जास्तीचं पाणी लगेच टाकायचं नाही, त्यामुळे बेसनाच्या गुठळ्याही होऊ शकतात। त्यामुळे गाठी होऊ नये म्हणून अंदाज घेत पाणी टाकायचे। इथे मी दुसरा कप पाणी घेऊन तेही मिक्स करून घेतले। ह्यामुळे बघू शकता बॅटरच्या गाठी वगैरे झालेल्या नाहीत। पाणी कमी टाकून बॅटर मिक्स करूनही बघू शकता अजिबात गाठी वगैरे होत नाहीत। जर आपण लगेच बॅटर पातळ ठेवायचं म्हणून पाणी जर जास्त प्रमाणात टाकलं तर पातळ मिश्रणामुळे त्याच्या गाठी तयार होतात। त्या एकजीव करण्यातच वेळ लागतो। त्यामुळे ही साधी सोपी ट्रिक आहे। 2 कप पाणी टाकल्याने बॅटर बघू शकता छान स्मूदी हे बॅटर झालेला आहे आणि घट्टही झालेला आहे। आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिटं झाकण ठेवून असंच ठेवायचे, कारण ह्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तो थोडासा मुरण्यास मदत होते, म्हणून झाकून ठेवायचे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर इथे मी 1 हिरवं वाटण तयार करणार आहे। त्यासाठी इथे मी थोडासा कढीपत्ता तुम्ही कापूनही टाकू शकता। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 7 ते 8 हिरवी मिरची तिखटानुसार कमी जास्त करायची। आता हे मिक्सरला पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचे। तर पहा छान हा मसाला वाटून झालेला आहे। ह्या मसाल्यामुळेच नाश्त्याला चव खूप छान येणार आहे। तर इकडे आपली 10 मिनिटेही झालेली आहेत। तर पहा बॅटर थोडंसं थिक झालेलं आहे, म्हणजेच रवा छान ह्यामध्ये भिजलेला आहे। आता बॅटरमध्ये आपण काही भाज्या ॲड करूयात। ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही ह्या बॅटरमध्ये ॲड करू शकता, त्यामुळे आणखीन टेस्टी आणि हेल्दी होतो। इथे मी 1 टोमॅटो बारीक कापून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर तीही बारीक कापून घेतलेली आहे, पालक घेतलाय तोही एकदम बारीक कापून घेतलाय, 1 मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलाय। भाज्या घरात ज्या अवेलेबल असतील त्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून टाकू शकता, पण एकदम बारीक चॉप करून टाकायच्यात। ह्यामुळे खाणाऱ्यांना ओळखूच येत नाही की ह्यामध्ये काय काय टाकले। त्यामुळे न आवडीच्या भाज्यासुद्धा ह्यामध्ये टाकल्याने त्या आवडीने हा नाश्ता खातील। आता ह्या सगळ्या भाज्या ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। वरून जो आपण मिक्सरला वाटलेला मसालाही टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर बघू शकता खूप घट्ट झालेला आहे। आता वरून 1 चमचा मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्समुळे चव आणखीन वाढते, पण तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे। ह्या नाश्त्यामध्ये बेसन असल्यामुळे ह्यामध्ये 1 चमचा ओवाही हातावरती क्रश करून टाकायचं आहे। आता हे सगळं बॅटरमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मात्र पाणी ॲड करायचं। अगोदर आपण सुरुवातीला 1 कप रवा आणि 1 कप बेसनसाठी त्याच कपाने 2 कप पाणी टाकलेलं होतं। आता त्याच कपाने आणखीन 2 कप पाणी टाकायचे। 2 कप पाणीही एकदम टाकायचं नाही, मिक्स करतच पाणी ॲड करायचंय। तर पहा 3रा कप पाणी टाकल्यानंतर एवढं थिक बॅटर वाटते, जास्तही पातळ झालेलं नाही। तर एवढं थिक बॅटर आपल्याला नकोय, त्यामुळे आणखीन 1 कप पाणी ॲड करूयात। तर पहा मस्त हे पातळ बॅटर झालेलं आहे। इथे मला हा नाश्ता एकदम मऊ लुसलुशीत करायचा आहे, म्हणून मी 4 कप पाणी टाकलेलं आहे। गॅसवर मी पॅन गरम होण्यास ठेवलेला आहे। पॅन मात्र पहिल्यांदा चांगला गरम करून घ्यायचा। पॅन जर चांगला गरम नाही झाला तर खाली पॅनला चिटकलं जातं, त्यामुळे पॅन पहिल्यांदा चांगलं गरम होणं महत्त्वाचं आहे।
त्यामुळे नाश्ता आपला एकदम परफेक्ट तयार होतो। वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि पॅनच्या मध्यभागी न टाकता असं कडेने बॅटर चमच्याने पसरवून टाकायचंय। बॅटर टाकल्यानंतर मात्र गॅस मीडियम लो ठेवायचंय आणि वरून चमच्याने हलक्या हाताने एकसारखं पसरवून घ्यायचंय। जर कुठे बॅटर पातळ जाड पडलं असेल तर चमच्याने एकसारखं करून घ्यायचंय आणि वरूनही थोडंसं तेल किंचित टाकून ह्या नाश्त्याला तुम्ही रवा बेसनाचं धिरडंही म्हणू शकता। हे धिरडं शिजण्यास 2 ते 3 मिनिटं लागतात। 2 ते 3 मिनिटांनी खालची बाजू पलटी मारून घ्यायची। तर पहा काय हे मस्त धिरडं झालेलं आहे, बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत हे धिरडं तयार होतं। खालचीही बाजू शेकायला तेवढाच वेळ लागतो। तर पहा मस्त हे धिरडं तयार झालेलं आहे, काढून घेऊया। दुसरंही अशाच पद्धतीने करून दाखवते। दुसरंही धिरडं करताना मात्र बॅटर असं मिक्स करून घ्यायचं हलवून आणि मगच पॅनवर थोडंसं तेल टाकून पसरवून हे बॅटर टाकायचंय। बॅटर टाकून झाल्यावर हलक्या हाताने चमच्याने पसरवून घ्यायचंय। ह्यामुळे धिरडं एकसारखं बनलं जातं आणि इथे मी थोडेसे मोठेच धिरडे बनवलेले आहेत। तुम्ही लहान साईजमध्ये सुद्धा बनवू शकता। आणि हो, जर तुम्हाला मऊ लुसलुशीत धिरडं आवडत नसेल तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये आणखीन 1 कप पाणी ॲड करून हे बॅटर पातळ करून एकदम कुरकुरीत असं धिरडं बनवू शकता किंवा तुम्ही त्याला डोसाही म्हणू शकता। अत्यंत साधी सोपी आणि कमी वेळेत घरात जे अवेलेबल आहे त्याच पदार्थामध्ये बनवून तयार होतं आणि खायला मात्र विचारूच नका। एकदम जबरदस्त हा नाश्ता, अत्यंत हेल्दी पौष्टिक हा नाश्ता आहे। हे धिरडं तुम्ही दह्यासोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा चहासोबत सुद्धा खाऊ शकता। एवढा भारी नाश्ता खायला लागतो। तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।